स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अजूनही टांगणीलाच लागलेलं आहे। कारण आज जी सुनावणी होणार होती ती आता लांबणीवरती पडली आहे आणि पुढची सुनावणी शुक्रवारी दुपारी 12 वाजता होणार आहे। सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मात्र देण्यात आलेली नाहीये। निवडणुका होऊ द्या, पण त्या आमच्या आदेशांच्या अधीन राहूनच व्हायला हव्यात, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। गरज पडली तर मोठ्या खंडपीठाची देखील स्थापना करू। 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। त्यामुळे पुढची सुनावणी होईपर्यंत मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर करणार नाही, असं आता निवडणूक आयोगानं म्हटलंय। दरम्यान सुप्रीम कोर्टानं या पद्धतीचं म्हणणं मांडलेलं आहे। यावरती वकिलांनी आणि याचिकाकर्त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। पाहिजे, परंतु ते मिळाल्याच्या नंतर टिकेल का? टिकणं महत्वाचं आहे ना। आणि हे आरक्षण देऊन या आरक्षणाच्या भरोशावर जे सदस्य त्या ठिकाणी निवडून येतील त्या सदस्यांना उद्या त्यांचा 5 वर्षाचा टेन्युअर कंप्लीट करायला मिळेल का? आरक्षण कोणासाठी देतो आपण? लोकप्रतिनिधी ओबीसी मधून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी। पण त्यांचं प्रतिनिधित्व जर उद्या 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये किंवा 6 महिन्याच्या आतमध्ये जात असेल, जसं अगोदर 289 लोकांची सदस्य पदं गेली, अशी जर परिस्थिती पुन्हा तयार झाली तर त्याला कोण जबाबदार राहील? ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून ही आमची या ठिकाणी याचिका दाखल केलेली। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने आज असं स्पष्ट सांगितलं की ओबीसींना आरक्षण निश्चित मिळालं पाहिजे, सगळ्यांना तिथं रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे। मात्र जर याच्यासाठी काही आवश्यक असेल, काही लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट जर करायचा असेल तर मग आपण त्या संदर्भात सुद्धा विचार करू शकतो। मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने कारण आमची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई सारख्या कॉर्पोरेशन्समध्ये 5-5 6-6 वर्ष झाले प्रशासक आहेत। अनेक 90% वर महाराष्ट्र सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे। त्यामुळे निवडणुका लवकर घ्याव्यात अशी आमची मागणी होती। आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की निवडणुका लवकरात लवकर घ्यावा। हा जो लार्जर इश्यू आहे तो आपण डिसाईड करू, मात्र वर्केबल सोल्युशन याच्यात काय आहे हे पाहण्यासाठी आता शुक्रवारची सुनावणी आहे। बातमी आहे अयोध्या